अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर शहराला कायमस्वरूपी पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून प्रस्तावित करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना तातडीनं मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करावं या मागणीकरिता आमरण उपोषण करणारे मार्तंडाना पठारे विचार मंचाचे अध्यक्ष दीपक पठारे यांनी 4 दिवसांनंतर अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय। खासदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट देत मध्यस्थी केल्यानंतर आणि पारनेर नगर पंचायतच्या वतीनं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली आहे। नगर पंचायतचे हे लेखी आश्वासन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पठारे यांना देण्यात आले। पाणी योजनेच्या मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून फाईल कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे याची माहिती 2 दिवसात देण्यात येईल असं नगर पंचायतनं पत्राद्वारे स्पष्ट केलंय। त्यामुळे 4 दिवसांच्या उपोषणानंतर आंदोलनाला तुर्तास स्थगिती देण्यात आली असली तरी पाणी योजनेच्या प्रत्यक्ष मंजुरीकडे पारनेरकरांचं लक्ष लागलंय। तर पारनेरच्या पाणी योजनेसोबत राज्यातील इतर पाणी योजनांना मंजुरी मिळाली असताना पारनेर शहराची योजना मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप खासदार लंके यांनी केलाय। राजकीय कुरघोडीतूनच ही योजना रखडल्याचंही त्यांनी म्हटलंय। याबाबत तोडगा न निघाल्यास मुंबईत आंदोलन करू असा इशाराही खासदार लंके यांनी यावेळी बोलताना दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।